व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक मित्रांनो, ऐतिहासिक अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समोर होत असताना माझ्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ आहे. हा समारोप नाही, ही सुरुवात आहे. हा ओनामा आहे. दिल्लीत आपलं सामर्थ्य सिद्ध केल्याशिवाय मराठीला अभू द्यायची आशा नाही. 18 वर्ष मी राज्यसभेमध्ये असताना, खासदार म्हणून काम करत असताना माझी खात्री पटली की मराठी माणूस पराक्रमी आहे, कर्तबगार आहे. दिल्ली जिंकण्यापर्यंत त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत, पण शेवटी कुठेतरी काहीतरी गडबड होत असते. मात्र आज दिल्लीमध्ये मराठीचा जल्लोष साजरा होत असताना मला मनापासून आनंद होत आहे. सेनापती बापटांनी जे 4 ओळीमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते किती खरं होतं ते आज आपल्याला दिसतंय की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे. अशी या महाराष्ट्राची भाषा दिल्लीत पोचणे आणि महाराष्ट्र धर्म सर्व दूर जाण्याचे महत्त्वाचे आहे. म्हणून हे संमेलन ऐतिहासिक आहे असं आम्ही म्हणतो. मला आपल्याला सांगताना आनंद होईल की अनेक अडचणीनंतर लोकमत दिल्लीतून आम्ही प्रकाशित करीत आहोत आणि मराठी वाचकांचा त्याला भरपूर पाठिंबासुद्धा आहे. दिल्लीच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर हे साहित्य संमेलन होत आहे. ज्यांनी सगळ्या सरहद्दी ओलांडल्या अशा सरहदचे आमचे मित्र संजय नहार आणि त्यांची संपूर्ण टीम यासाठी कौतुकास पात्र आहे. आदरणीय पंतप्रधान माननीय श्री मोदीजी आणि माननीय श्री शरदचंद्रजी पवार एका मंचवर आल्याचा किमया आपण सर्वांनी पाहिलेला. आणि हे घडवण्याची क्षमता जर कुणात होती तर ती संजय नहारमध्ये होती. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी जी बातमी दिली त्या बातमीमुळे देशभर हे साहित्य संमेलन गाजलं. 1878 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरू आहे. ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. त्याचे अध्यक्षपद एका माननीय महिलेकडे आहे. याला मनापासून मला आनंद आहे. आम्ही लोकमतच्या वतीने दरवर्षी टीचा गणपती नावाचा उपक्रम करतो. तेव्हा महिलांकडेच या सार्वजनिक मंडळाचे अध्यक्षपद असते. पूजा अर्चना करताना संपूर्ण कंट्रोल त्यांच्या हातामध्ये असतो. आम्हाला आठवतात की जेव्हा आम्ही पुण्याला याची सुरुवात केली त्याचा किती विरोध झालेला होता. तो विरोध मी पार्लमेंटमध्येही बघितला आणि तो विरोध तिच्या गणपतीमध्ये सुद्धा बघितलो. साहित्य संमेलनाच्या इतिहासात महिला अध्यक्ष झालेले आहेत, मात्र ते प्रमाण फार कमी आहे. लोकमत सखी मंचच्या वतीने आम्ही दरवर्षी लोकमत विमेन समिट घेत असतो. तेव्हा एक मुद्दा नेहमी चर्चेला येतो की महाराष्ट्राला अद्यापही एकही मुख्यमंत्री लाभलेला नाही आणि अद्याप एकही महिला मुख्यमंत्री लाभलेला नाही. आणि ते केव्हा लाभेल असं नेहमी प्रश्न विचारत असतात.
आपल्या इथे मंचवर मान्य श्री शिंदेसाहेब आणि मान्य श्री पवारसाहेब इथे आहेत. ते कदाचित याचं उत्तर देऊ शकतील. तर मी सांगत होतो की एकोणीसशे 61 साली ग्वाल्हेरमध्ये झालेल्या 43व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एका महिलेला मिळाले होते, कुसुमताई देशपांडे. त्या ज्येष्ठ मराठी लेखिका स्नेह संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा त्यांना मान मिळाला होता. त्यानंतर 3-4 महिलांना हा मान मिळालेला आहे. 2019मध्ये यवतमाळमध्ये जेव्हा साहित्य संमेलन झालेलं होतं तेव्हा अरुणाताई ढेरे या त्याच्या अध्यक्ष होत्या. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान माननीय डॉक्टर ताराबाई भवाळकर यांना मिळालेला आहे. आणि लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक असलेल्या डॉक्टर ताराबाई भवाळकर यांची 58व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष निवड झाली. ही आम्हा सर्वांसाठी अभिनंदनाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणारं हे संमेलन आणखी महत्त्वाचं आहे. यापूर्वी 1954मध्ये जसं संजयने आता सांगितलं की 1954मध्ये इथे संमेलन झालं. म्हणजे आता 70 वर्षानंतर आपण परत हे संमेलन इथे घेतो आहोत. आणि नेहमी म्हणायचे कुणी की दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे खरं आहे. परंतु मराठी लोकांसाठी मराठी साहित्यिकांसाठी दिल्लीमध्ये एकही भवन नसावं. तख्त सांभाळतो परंतु एक भवन नाही आहे जिथे आपल्याला योजना करू शकू, असं एकही भवन नाही आहे. म्हणजे जेवायचं असलं तर लोक ते आंध्र भवनमध्ये जातात, त्यांना ते फार जवळचं वाटतं. याबद्दल आपण अत्यंत गांभीर्यपूर्ण विचार केला पाहिजे. कॅबिनेटमध्ये याचा विचार झाला पाहिजे की आपण इथे काहीतरी केलं पाहिजे जिथे लोकांना असं वाटलं पाहिजे की वास्तू माझी आहे म्हणून. मराठीचा वारसा आणि परंपरा मी सांगणार नाही. ते गेले 3 दिवस ते अद्याप आपण ऐकलेले आहात. या निमित्ताने मला एकच मुद्दा मांडायचा आहे. मी ज्या लोकमत समूहाचा चेअरमन आहे ते लोकमत महाराष्ट्रातील 3 कोटी वाचक रोज वाचतात. जसं मी आपल्याला म्हणालो की आमची दिल्लीची आवृत्ती आहे आणि इथे मराठी वाचकांना मला तो दिसतो. मात्र माझा मुद्दा वेगळा आहे. उद्याच्या पिढीसाठी मराठी बोलावी, त्यांचे मराठीचे नाते घट्ट व्हावे, यासाठी आपण काय करतो आहोत आणि काय करणार आहोत. शाळामध्ये मराठी असली पाहिजे. मी आपल्याला परत या मंचावरून विनंती करू इच्छितो की जर आपण साऊथ इंडियाच्या कोणत्याही राज्यामध्ये गेलात, पंजाबमध्ये गेलात, तर तिथली मुलं मुली आपल्या भाषेमध्ये बोलतात. त्यांचा व्यवहार अनेकदा तर मला पार्लमेंटमध्ये त्यांचे डिबेट ऐकायला मिळत होते. परंतु आपल्या शाळेमध्ये जोपर्यंत आपण मराठी कंपल्सरी करणार नाही, मग तो KG पासून PG 12वीपर्यंत त्यांना लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. जसं आपण IAS आणि IPS लोकांसाठी करतो त्या पद्धतीने असले तरच मग इंग्रजीची असो, IB ची शाळा कोणती असो, तर मराठी. नाही तर काही वेळ अशी येईल आता म्हणजे आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा अनेक मुलं अशी आहेत की ज्यांना मराठीच बोलता येत नाही. आणि मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की जर मराठीला टिकवायचं असेल आणि त्याचा सन्मान वाढवायचा असेल, गौरव वाढवायचा असेल, तर निश्चित आपल्याला ज्या पद्धतीने दक्षिण भारतामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये तिथे सिनेमा किती चालतात, चित्रपट, पण आपल्या इथल्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकच मिळत नाही, रसिकच मिळत नाही पाहणारे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, निश्चित निर्णय घेतले पाहिजे. आणि एक आणखी विषय आपल्याला सांगावंसं वाटतं मला
की लोकांना वाचायचं आहे, लोकांना वाचायचं आहे, पण पुस्तकाची दुकानेच नाहीत. 3 कोटी लोक रोज लोकमत वाचतात. आमचा दीपोत्सव जो आहे तो सुद्धा जवळजवळ 5 लाखाहून अधिक प्रती विकल्या जातात. लोकांना वाचायचं आहे पण पुस्तकाची दुकाने नाही. 36 जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा 20 जिल्ह्यात ललित साहित्याचं एकही दुकान असू नये ही खंत आहे. विदर्भात 11 पैकी 7 जिल्ह्यात पुस्तकाचे एकही दुकान नाही. राज्यात ग्रंथालय मुळातच कमी आहेत. जी आहेत त्यांना अनुदान मिळत नाही, कमी मिळतं आणि ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत वाचन संस्कृती कशी वाढणार? सोशल मीडियावर खापड फोडून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. बंगालमध्ये ज्या पद्धतीने वाचनासाठी प्रोत्साहन दिलं जातं, आपण जर कॉलेज स्ट्रीटमध्ये गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल की प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये पुस्तक असतं. त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. कविवर्य सुरेश भट हे आमच्यासोबत होते लोकमतमध्ये. ते नेहमी सांगायचे, कागदाचा कुठला तुकडा कोणाचे आयुष्य बदलून टाकेल ते सांगता येत नाही. नव्या पिढीच्या हातात असे तुकडे पडायला हवेत, म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतील. आणि एक जाता एक मुद्दा आपल्या कानावर टाकून ठेवतो. आपण फायनान्स मिनिस्टर आहात, आपण महाराष्ट्राचे नेते आहात. आज आपण लोक इंग्रजीकडे का वळतात? इंग्रजीविषयी माझा विरोध नाही आहे, परंतु नोकऱ्यांच्याबद्दल आपण जर विचार केला तर ज्या माणसाला मराठी येतं त्या माणसाला नोकरी मिळायला फार अडचण येतं, पण ज्याला इंग्रजी येत असेल त्याला नोकरी मिळायला अडचण जात नाही. म्हणून याचा सुद्धा विचार करून त्या दृष्टीने सुद्धा आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. या संमेलनातील मंथनातून काहीतरी घडेल असं मला आशा आहे. आणि एवढं सांगून एक मला शेर आठवतो, मुकम्मल इस जहां में कुछ भी नहीं. मुकम्मल इस जहां में कुछ भी नहीं, कुछ अधूरे वो, कुछ अधूरे हम और कुछ हमारी बातें. मी आपली रजा घेतो. जय हिंद.